Hello students, now after the Wheatstone's network and potentiometer, we are going to study a next instrument called galvanometer. Okay, we have to learn galvanometer, okay, and how to make ammeter and voltmeter from galvanometer. Okay, so first we'll talk about the galvanometer. We all know that we use galvanometer to measure current. Okay. So first point is that galvanometer is used to measure the current in a circuit. Now which current? A weak electric current. Okay. Now what do you mean by weak electric current? The current which is very small in magnitude. ज्या करंटचं मॅग्निट्यूड खूप लहान आहे ते मोजण्यासाठी आपण गॅल्व्हनोमीटर वापरतो. ओके. नाउ सेकंड पॉइंट. आता मग अॅमीटर पण आहे सर, अॅमीटर पण करंट मोजतो, मग दोघांमध्ये फरक काय आहे? तर अॅमीटर हा गॅल्व्हनोमीटर पासून बनवलाय, ठीक आहे, पण त्याच्याही पेक्षा महत्वाचा फरक, जर तुम्ही अॅमीटरची स्केल बघितली ना तर अॅमीटर स्टार्ट्स फ्रॉम अॅमीटर 0 लाई हियर 0 1 2 3 4. ओके. पण इफ यू चेक गॅल्व्हनोमीटर, राईट साइडला डायग्राम आहे बघा, त्याचा 0 बरोबर सेंटरला आहे. म्हणजे काय रे, इट हॅज स्केल्स ऑन आयदर साइड. So there are scales on either side of the 0. मग काय होतं त्यांनी, तर it not only measures current but it also helps you to give the direction of current. So basically galvanometer is a device which will give you the magnitude as well as direction of current. That's why galvanometer is different from other instruments. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डायरेक्शन पण समजते आणि मॅग्निट्यूड पण मिळते. So if you look at the diagram, आता ही जी काढली आहे ना, इट्स अ ब्लॉक डायग्राम ऑफ गॅल्व्हनोमीटर. आता होतं काय रे, जेव्हा तुम्ही गॅल्व्हनोमीटर बघता ना लॅब मध्ये तेव्हा तुम्हाला असं दिसतं. खाली एक बॉक्स आहे, ही काच आहे, ओके, आणि काचेच्या खाली एक पेपर लावलाय, त्याच्यावर स्केल मार्क केली आहे, आणि इकडे 2 स्क्रू असतात, प्लस आणि मायनस, रेड आणि ब्लॅक. बरोबर. आता होतं काय रे, तुम्हाला दिसताना फक्त वरचा पार्ट दिसतोय ना, म्हणजे तुम्हाला डायग्राम मधला फक्त हा पार्ट व्हिजिबल आहे, कळलं का? हा जो आहे ना हा त्याच्या खाली आतमध्ये. ओके. माझा गॅल्व्हनोमीटर काम कसा करतो? ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल कन्स्ट्रक्शन बघा त्याचं. कन्स्ट्रक्शन खूप सिंपल आहे. गॅल्व्हनोमीटर वर्क्स ऑन अ प्रिन्सिपल ऑफ, आता आपण शिकलोय की इलेक्ट्रिक करंट वेन पास थ्रू कंडक्टर इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. हे आपलं बेसिक आहे. ओके. नाउ वेन अ करंट कॅरिंग कंडक्टर, वाक्य नीट आहे का, करंट कॅरिंग कंडक्टर इज केप्ट इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस फोर्स. ओके. करंट कॅरिंग कंडक्टर केप्ट इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस फोर्स. आणि त्याच्यासाठी एक लॉ पण आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ओके, तुम्हाला आठवत असेल, स्ट्रेच द 3 fingers ऑफ युअर लेफ्ट हँड, the middle one, index one, and the thumb in such a way that they are mutually perpendicular to each other. Okay. What this forefinger or index finger points? Magnetic field. Middle current. Then this is force. याचा अर्थ current carrying conductor kept in a magnetic field experiences force. ठीक है, तो force experience करणार आहे, and because of that force, okay, it will move. हेच प्रिन्सिपल आपण गॅल्व्हनोमीटर मध्ये वापरतो. तर नीट बघा. फर्स्ट ऑफ ऑल काय काय आहे, करंट कॅरिंग कंडक्टर, म्हणजे तुमच्याकडे कॉइल पाहिजे. मग तुम्हाला सेंटरला एक ड्रम दिसतोय का, दॅट ड्रम इज कॉल्ड एज आयर्न कोर. ओके. त्या कोरच्या भोवतीनं तुम्हाला एक अशी कॉइल दिसते का, अ कॉइल इज रॅप्ड और वुंडेड अराउंड दिस कोर. सो दिस कॉइल इज माय करंट कॅरिंग कंडक्टर. ठीक आहे. इज केप्ट इन अ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पाहिजे. सो कॅन यू सी दिस मॅग्नेट, हा जो अख्खा पार्ट आहे ना असा काढलाय मी, तो मॅग्नेटचा आहे. इट्स अ हॉर्स शू मॅग्नेट. दीज आर कॉल्ड एज कोनिकल पोल पीसेस. 2 कोनिकल पोल पीसेसच्या मध्ये आपली कॉइल आहे. सो करंट कॅरिंग कंडक्टर केप्ट इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस फोर्स. एक्सपिरियन्सेस फोर्स. आता फोर्स नाहीये, पण जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये करंट पास करता, व्हेनेवर यू विल पास करंट इन अ कॉइल, तेव्हा गॅल्व्हनोमीटरचा यूज काय आहे, टू मेजर करंट. म्हणजे तुम्ही त्याला सर्किटमध्ये जोडणार. ओके. पण जसं तुम्ही त्याला सर्किटमध्ये जोडणार, त्याच्या आतमध्ये करंट जाणार, त्याच्या आतमध्ये करंट गेला म्हणजे कुणामध्ये करंट गेला, कॉइलमध्ये.
कॉइल मध्ये करंट गेला आणि कॉइल मॅग्नेटिक फील्ड मध्ये, सो कॉइल विल एक्सपिरियन्स फोर्स अँड कॉइल विल चेंज इट्स पोझिशन. म्हणजे जर का इमॅजिन करा, ओके, इफ दिस इज युअर रेक्टँग्युलर कॉइल, ही तुमची रेक्टँग्युलर कॉइल आहे, ओके, ठीक आहे. मी ती अशी ठेवतो, त्यात करंट पास केल्यावर कॉइल मूव्ह होणार ना. ऍज सुन एज कॉइल मूव्ह, कॉइलला कोण अटॅच केणार आहे? आपण एक पॉइंटर. दिसतोय का हा पॉइंटर? कॉइल इज अटॅच टू अ पॉइंटर. मग पॉइंटर पण मूव्ह होणार. मग तो पॉइंटर सुरुवातीला कुठे होता? रेस्ट म्हणजे झिरोला. पण त्याच्यामध्ये आता करंट गेला ना, मग तो मूव्ह झाला. मग कॉइल किती डिग्री मूव्ह होणार सर? ओके, इकडे बघा, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अँग्युलर सेपरेशन. इथे होता, समजा सेंटरला होता ना कॉइल, करंट थोडासाच आहे, थोडासाच मूव्ह होणार. करंट जास्त आहे, जास्त मूव्ह होणार. याचा अर्थ काय? हे अँग्युलर सेपरेशन आहे ना. सो द मॅग्निट्यूड ऑफ करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँगल, दॅट इज थीटा. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ गॅल्व्हनोमीटर. कळलं? म्हणजे आपण जेव्हा गॅल्व्हनोमीटर वापरतो तेव्हा एक्झॅक्टली आपण काय करतो रे? आपण गॅल्व्हनोमीटरला आपल्या सर्किटमध्ये जॉईन करतो. ओके, अँड वेन एव्हर यू जॉईन युअर गॅल्व्हनोमीटर इन अ सर्किट, इट टेक्स करंट फ्रॉम युअर सर्किट. करंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आर ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज विथ द सर्किट. सिरीज मध्ये लावायचा असतो, मग त्याच्यातून करंट जाणार. ह्याच्या आतमध्ये करंट आला की कॉइलमध्ये करंट आला, कॉइल इज केप्ट इन अ मॅग्नेटिक फील्ड, कॉइल विल रोटेट. कॉइल विल रोटेट, अ पॉइंटर इज अटॅच टू कॉइल, पॉइंटर विल रोटेट और पॉइंटर विल चेंज पोझिशन. जेवढी कॉइल रोटेट होईल तेवढ्याच अँगलमध्ये पॉइंटर पुढे जाईल अँड इट विल मेजर द व्हॅल्यू ऑफ करंट. ओके, सो दिस इज हाऊ युअर गॅल्व्हनोमीटर ऍक्च्युअली वर्क्स. ठीक आहे. आता तुम्हाला याचं वर्किंग डिटेलमध्ये नाहीये, तुम्हाला फक्त एवढंच आहे, डायग्राम काढली आहे आणि एक्सप्लेन केलंय. ओके, पण याचे वर्किंगचे पण काही फॉर्म्युला आहेत, ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस मी तुम्हाला ते सांगेल. ठीक आहे. पण बेसिक वर्किंग कळलं. इट वर्क्स ऑन अ फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ठीक आहे. नाव आता गॅल्व्हनोमीटरनी करंट पोहोचला, पण सी बघा, सगळ्यात पहिल्यांदा गॅल्व्हनोमीटर तयार झाला. ओके, आता मी तुम्हाला त्याचं अजून एक नाव सांगतो. आता तुम्हाला त्याचं नाव लगेच कळेल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज एमसीजी. ओके, एमसीजी स्टँड्स फॉर मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. आता हा कळलं का? मूव्हिंग कॉइल. का बरं? कारण ही कॉइल मूव्ह होते ना. ओके, सो दॅट कॉइल इज सस्पेंडेड और पायवोटेड, ओके, बिटवीन द टू कोनिकल पोल पीसेस. आणि याच्यामध्ये तुम्ही करंट पास केला की कॉइल डिफ्लेक्ट होणार. कॉइल डिफ्लेक्ट झाली म्हणजे पॉइंटर पुढे गेला, यू विल गेट रीडिंग. ठीक आहे. ओके, आता हा जो गॅल्व्हनोमीटर मी बनवलाय, ओके, आता त्याचे दोन प्रॉब्लेम आहेत. एक, त्याचा रेझिस्टन्स खूप कमी असतो, साधारण 100 ओहम नियरली, अबाउट. सो 100 ओहम इज द रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर अँड इट कॅन कॅरी अ करंट ऑफ 1 मिली एम्पियर. बघा, दिस इज अ प्रॉब्लेम. द करंट कपॅसिटी ऑफ गॅल्व्हनोमीटर इज व्हेरी स्मॉल. त्याची करंट कपॅसिटी खूपच कमी आहे. ओके, गॅल्व्हनोमीटर कॅनॉट कॅरी अ मेजर करंट. ओके, तू किती कॅरी करू शकतो? 1 मिली एम्पियर. मग जर तुम्हाला तेवढं करंट मोजायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, पण विचार करा, इफ आय वॉन्ट टू मेजर 1 एम्पियर विच इज ग्रेटर देन 1 मिली एम्पियर, देन आय कॅनॉट यूज गॅल्व्हनोमीटर. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा प्रॉब्लेम काय आहे? गॅल्व्हनोमीटर इज व्हेरी अॅक्युरेट. लक्ष द्या, गॅल्व्हनोमीटर इज अॅक्युरेट, गॅल्व्हनोमीटर इज सेन्सिटिव्ह, बट गॅल्व्हनोमीटर हॅज अ लो रेंज. म्हणजे प्रॉब्लेम सेन्सिटिव्हिटी आणि अॅक्युरेसी नाहीये, प्रॉब्लेम कोण आहे त्याची? रेंज. ओके, यू कॅनॉट मेजर अ लार्ज व्हॅल्यू ऑफ करंट बाय युझिंग गॅल्व्हनोमीटर. ओके, प्रॉब्लेम कळला? हे बघा, बेसिक आहे. देर इज अ प्रॉब्लेम. ओके, देअरफॉर वी कन्व्हर्टेड गॅल्व्हनोमीटर इनटू अॅमीटर. जर गॅल्व्हनोमीटरच मोजू शकला असता तर आपण कशाला अॅमीटर बनवला असता? पण प्रॉब्लेम काय हा कळला का? एक तर त्याचा रेझिस्टन्स कमी आहे. ओके, सेकंड, त्याची करंट कपॅसिटी कमी आहे. करंट कपॅसिटी इज व्हेरी स्मॉल अँड टू मेजर हायर व्हॅल्यूज ऑफ करंट, ओके, वी कॅनॉट यूज गॅल्व्हनोमीटर. ओके, काय होईल सर? मी कनेक्ट करतो तो डॅमेज होईल. ओके, म्हणजे तुम्ही जर का त्याला जास्त करंटला कनेक्ट केला, ह्यातून करंट जाईल, ती कॉइल ट्विस्ट होईल आणि ती कॉइल तुटेल. ओके, का? कारण ती कॉइल ना आपण एका स्प्रिंगला लावली आहे. तुम्ही म्हणाल सर स्प्रिंगला का लावली? ऐका, कसं होतं रे, तुम्ही गॅल्व्हनोमीटर जोडला, सर्किट ऑन केलं की तो पुढे जातो, म्हणजे डिफ्लेक्शन दाखवतो. आणि तुम्ही सर्किट बंद केल्यावर काय होतो? तो परत मागे येतो ना. म्हणजे आता तो 40 वर आहे ना, कारण आता सर्किटमध्ये करंट आहे. पण इफ यू रिमूव्ह द करंट, तुम्ही सर्किट ब्रेक केलं, की ऑफ केली, तर काय व्हायला पाहिजे? हा परत कुठे गेला पाहिजे? 0 वर ना.
मग तो झिरोवर कसं काय जाईल, म्हणून तिथे एक छोटी स्प्रिंग असते. आता इथं काढली नाहीये त्यांनी ती. ओके, म्हणजे काय होतं रे, करंट पास केलं ना की पॉइंटर पुढे जातो, स्प्रिंग ट्विस्ट होते, आणि ऍज सुन एज करंट इज स्टॉप, स्प्रिंग ट्विस्ट केली ना तुम्ही, एनर्जी आहे ना त्याच्यात, ती परत रिकॉईल होते. ओके, इट अगेन गोज बॅक टू इट्स ओरिजिनल, आणि मग पॉइंटरला परत झिरोवर घेऊन जाते. तर तुम्ही जर का जास्त करंट पास केला ना तर ती स्प्रिंग तुटते, आणि एकदा ती स्प्रिंग तुटली की तुम्ही इमॅजिन करू शकता काय होईल, तो पॉइंटर कसाही हलेल ना. ओके, सो दिस इज द प्रॉब्लेम ऑफ गॅल्व्हनोमीटर, द रेंज. तुम्हाला विचारलं कोणी, अॅमीटर, व्होल्टमीटर, गॅल्व्हनोमीटर, सगळ्यात जास्त अॅक्युरेट कोण, गॅल्व्हनोमीटर. सेन्सिटिव्ह कोण, गॅल्व्हनोमीटर. प्रॉब्लेम इज ऑफ रेंज. वी कॅनॉट यूज गॅल्व्हनोमीटर फॉर मोर व्हॅल्यूज. ओके, आपला प्रॉब्लेम हाच आहे की गॅल्व्हनोमीटर आपल्याला मोठ्या व्हॅल्यूजसाठी वापरता येत नाही. जर तुम्हाला मोठे एक्सपेरिमेंट करायचे असतील, ओके, ज्यात करंट कॅपॅसिटी जास्त आहे, यू कॅनॉट यूज गॅल्व्हनोमीटर. ओके, दॅट्स वाय वी कन्वर्ट गॅल्व्हनोमीटर इनटू अॅमीटर अँड व्होल्टमीटर. ठीक आहे. So now next point we are going to study is that galvanometer as an ammeter. Okay. Okay. So next point is galvanometer as an ammeter. Well, basically we are looking at ammeter now. आता आपण ammeter शिकतोय. ठीक आहे. आता लक्ष द्या. What exactly is ammeter? सगळ्यांना माहिती आहे ammeter measures current. Okay. Now, problem काय रे? The problem of galvanometer is its range. Problem त्याचा range आहे. Okay. So to increase the range, we convert galvanometer into ammeter. Okay. आता काय केलं पाहिजे हा विचार करा. Okay. Now first of all, this is basic thing which you all know. Current measuring devices are always connected in series. Okay. आपल्या सर्किटच्या. मग याचा अर्थ, सपोज आय हॅव अ सर्किट. ओके, R is the resistance of my circuit. R कोणी सर्किटचा माझ्या रेजिस्टन्स. ठीक आहे. नाउ व्हॉट आय हॅव टू डू, आय हॅव टू कन्वर्ट गॅल्व्हनोमीटर इंटू अॅमीटर. ओके, मग आता गॅल्व्हनोमीटरला आपल्याला अॅमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आता मी गॅल्व्हनोमीटरची डायग्राम, आता मी पूर्ण डायग्राम नाही काढत. आय विल ड्रॉ दिस सर्कल अँड आय विल ड्रॉ दिस एरो. ओके, याचा अर्थ काय रे, हा कोण आहे, माझा गॅल्व्हनोमीटर आहे. द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर इज G. चालेल. जी कोण आहे, रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे. अँड इट इज कनेक्टेड इन सिरीज. ओके, हा रेजिस्टन्स वेगळा आहे. हा रेजिस्टन्स म्हणजे आपलं सर्किट आहे. आपण गॅल्व्हनोमीटर नुसता नाही ठेवत, कुठेतरी जोडतो सर्किटमध्ये. ओके, ते हे सर्किट आहे, हा गॅल्व्हनोमीटर आहे. आता प्रॉब्लेम काय आहे, सपोज IG, नीट बघा, आय इज करंट कपॅसिटी ऑफ गॅल्व्हनोमीटर. त्यालाच एक शब्द आहे फुल स्केल डिफ्लेक्शन. म्हणजे गॅल्व्हनोमीटर जास्तीत जास्त किती करंट मोजू शकतो, IG. म्हणजे व्हॉट इज द करंट कपॅसिटी ऑफ गॅल्व्हनोमीटर, IG. ठीक आहे. नाव आपल्या सर्किटमध्ये किती करंट आहे रे, I. जमते बघा, आपल्या सर्किटमध्ये किती करंट आहे, I. कपॅसिटी किती आहे रे, IG. मोठा कोण आहे रे या दोघांमध्ये, I. I is greater than IG. ओके, मग आता काय होईल रे, विचार करा. सर इकडनं करंट गेला I, ह्याच्यातून पण I गेला. I is greater than IG. त्याची कपॅसिटी कमी आहे, तुम्ही करंट जास्त पास केला, तो डॅमेज होणार. ओके, म्हणजे गॅल्व्हनोमीटर, आपण गॅल्व्हनोमीटर का कनेक्ट केला, आपल्याला करंट मोजायचं आहे ना, पण झालं उलटच, तो स्वतःच डॅमेज झाला. दिस इज नॉट गुड. दिस इज नॉट व्हॉट वी वॉन्ट. समजतंय का, हे आपल्याला नकोय. आपल्याला काय पाहिजे, त्या गॅल्व्हनोमीटरने आपला करंट मेजर केला पाहिजे, पण आपला करंट I आहे आणि त्याची कपॅसिटी I ची आहे, अँड I इज ग्रेटर दॅन IG. ओके, माझा तुम्ही विचार करा, असं काय केल्यावर व्हॉट वी शुड डू. ओके, जेणेकरून आपला गॅल्व्हनोमीटर पण डॅमेज होणार नाही आणि करंट सुद्धा जास्त मोजलं जाईल. ओके, आता बघा विचार कसा करायचा. काय प्रॉब्लेम आहे, इकडनं करंट I गेला, सरळ चाललाय ना, माझ्या गॅल्व्हनोमीटरची कपॅसिटी कमी आहे ना, तर मी असं काहीतरी करतो जेणेकरून माय गॅल्व्हनोमीटर इज नॉट गोइंग टू एक्सपिरियन्स लार्ज करंट. म्हणजे तो जो करंट आहे ना, तो मला डिवाइड करायला लागेल. कळतंय का, तो करंट इथून इथपर्यंत पोहोचूनच नाही द्यायचा, इथं तो डिवाइड करून टाकायचा, जंक्शन तयार करायचं. ओके, आणि करंट डिवाइड करायचं म्हणजे कुठलं कॉम्बिनेशन करायचं, पॅरलल.
कळलं का? ओके, म्हणजे बघा इथून करंट हे जंक्शन आहे ना, आता दिस इज जंक्शन. इथून इथपर्यंत करंट आला, किती करंट आला? आय. आता इथे करंट डिवाइड झाला, करंट गेट्स डिवाइड इंटू टू पार्ट. आता काळजी काय घ्यायची आपण, ह्याच्यातून किती करंट गेला पाहिजे रे, जेवढी ह्याची कपॅसिटी आहे, किती? आय जी. मग उरलेला सगळा करंट इकडनं गेला पाहिजे. ओके, जमतंय का? पॅरलच का केलं कळलं का? बिकॉज वी वॉन्टेड टू प्रोटेक्ट आवर गॅल्व्हनोमीटर. आपल्याला गॅल्व्हनोमीटरला प्रोटेक्ट पण करायचं आहे. ओके, मग गॅल्व्हनोमीटर जर प्रोटेक्ट करायचं असेल तर करंट डिवाइड करा. मग इथे एक छोटासा आपण रेझिस्टन्स लावून टाकू. लावलं रेझिस्टन्स. ओके, सो आपण काय केलं रे, गॅल्व्हनोमीटरला पॅरलल मध्ये एक रेझिस्टन्स लावला. whenever you connect a small resistance in parallel, it is called as shunt. म्हणून याचं नाव S. S stands for shunt. So S is the resistance of shunt, G is the resistance of galvanometer, Ig is the current capacity of galvanometer, Is is the current capacity of shunt. झालं? कळलं काय केलं आपण? तुम्ही इथून करंट किती बघा, सर्किट विचार करा, सर्किट मधून करंट किती आला होता रे? आय. ह्याच्यात किती गेला? आयजी. इकडे आयएस परत एकत्र आले ना, परत इकडे आयजी आला, इकडे आयएस आला, बाहेर जाताना किती पडला? आय. म्हणजे सर्किट मधून गॅल्व्हनोमीटर मध्ये किती करंट गेला होता? आय. बाहेर किती पडला? आय. तो कुठे बदलला? ओके, समजलं? सो दिस कॉम्बिनेशन व्हेन गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल, गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल. आता याला गॅल्व्हनोमीटर नाही म्हणायचं, आता याला काय म्हणायचं? अॅमीटर. जमलं? म्हणजेच मी तुम्हाला असं विचारलं, हाऊ टू कन्वर्ट galvanometer into ammeter, then what do you say? So take a small resistance and connect in parallel. Okay, आता तुम्ही आन्सर स्मॉलच का? जर तुम्ही हा लार्ज घेतला तर काय होईल रे? जर हा रेझिस्टन्स तुम्ही लार्ज घेतला तर करंट कमी जाईल ना इकडनं. इकडनं करंट कमी गेला तर उरलेला कुठून जाईल? गॅल्व्हनोमीटर मधनं, आणि तो डॅमेज होईल. म्हणून याची व्हॅल्यू काय पाहिजे? स्मॉल. So the shunt is always very small because so that maximum current can pass through shunt and your galvanometer is protected. म्हणजे ना एक प्रकारे ना आपण गॅल्व्हनोमीटरला बायपास करून गेलो. समजतंय का? समजा 100 अँपियर करंट आला, 100 अँपियर करंट इज कमिंग, किंवा 100 मिली अँपियर कन्सिडर करा. 100 मिली अँपियर आला, ह्याची कॅपॅसिटी 1 मिली अँपियर आहे. तर आपण काय करणार, ह्याच्यातून 1च जाऊ दे, 99 इकडनं जाऊ दे. कळलं का? जेणेकरून गॅल्व्हनोमीटर प्रोटेक्ट पण होईल आणि सर्किट मधला करंट पण चेंज होणार नाही आणि तो मोजून पण दाखवेल. ओके, सो व्हेनेवर गॅल्व्हनोमीटर इज शंटेड, मीन्स कनेक्टेड इन पॅरलल विथ अ स्मॉल रेझिस्टन्स, इट इज कॉल्ड अॅमीटर. कळलं? कन्सेप्ट कळलं गॅल्व्हनोमीटरचा? ओके, स्मॉल रेझिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलल इज कॉल्ड एज अॅमीटर. ठीक आहे. आता म्हणजे आता मी असं म्हणू शकतो का रे, हा जो एवढा पार्ट आहे, दिस इज माय अॅमीटर. कळलं? नुसतं गॅल्व्हनोमीटर नाही, गॅल्व्हनोमीटर कनेक्टेड इन पॅरलल इज कॉल्ड एज अॅमीटर. कळलं? ओके, सो दिस इज अॅमीटर. फाईन. नाव आता हा कोण आहे रे? हा एक्सटर्नल रेझिस्टर आहे, आणि हा कोण आहे? शंट. याची व्हॅल्यू कमी आहे, याची व्हॅल्यू काही असू शकते, ते सर्किटवर डिपेंड आहे. ओके, नाव Now what will happen? Okay, we'll try to write down some equations. आपण काही इक्वेशन्स लिहू. ओके, इकडे बघा, हे कुठलं कॉम्बिनेशन झालं रे? पॅरलल. ओके, आपण पहिली ना कुणाचं इक्वेशन काढू? शंटचं इक्वेशन काढू. दिस इज द पॅरलल कॉम्बिनेशन. ऍज दिस इज द पॅरलल कॉम्बिनेशन, वी नो दॅट करंट सेम आहे का रे दोघांमध्ये? ना, इकडे आयजी, इकडे आयएस आहे, पण पोटेन्शियल सेम असतं. इन पॅरलल कॉम्बिनेशन पोटेन्शियल रिमेन्स सेम. सो व्हॉट इज पोटेन्शियल हिअर? पोटेन्शियल अक्रॉस गॅल्व्हनोमीटर असं लिहितो मी. पोटेन्शियल अक्रॉस गॅल्व्हनोमीटर इज इक्वल टू पोटेन्शियल अक्रॉस शंट. चालेल? पोटेन्शियल अक्रॉस गॅल्व्हनोमीटर इज इक्वल टू पोटेन्शियल अक्रॉस शंट. ओम्स लॉ वापरा. V इज इक्वल टू आय आर. व्ही जी आहे ना, किती करंट आहे? आय जी इंटू रेझिस्टन्स इज कॅपिटल जी. इथे आय एस इंटू रेझिस्टन्स इज कॅपिटल एस. ठीक आहे. आता इकडे परत हा पॉइंट बघा, हा जंक्शन आहे का रे? किती करंट आला इकडनं? आय. इकडे किती गेला?
IG खाली IS. Can I say I equal to IG plus IS? म्हणू शकतो ना? Then what is IS? I minus IG. And what is IG? I minus IS. दोन्ही लिहून ठेवतो. आता मी हे वापरणार आहे. What is IS? I minus IG. सबस्टिट्यूट करा. IG into G is equal to I minus IG into S. तुम्हाला S काढायचं आहे ना, ही टर्म इकडे घ्या. काय होईल रे? डिवाइड. सो IG अपॉन I minus IG into G is equal to S. So this is the formula for shunt. ओके, म्हणजे तुम्हाला जर का मी सांगितलं गॅल्व्हनोमीटरची रेंज सांगितली, गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स सांगितला आणि मला कुठल्या रेंजचा ॲमीटर पाहिजे ते सांगितलं, तर तुम्ही काढू शकता शंटची व्हॅल्यू. सो एस इज इक्वल टू आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी. क्लिअर? पहिला फॉर्म्युला कळला. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर शंट. ओके, अजून एक फॉर्म्युला काढू. बघा इकडे शंटचा रब करतो मी. परत तेच लिहिणार मी. IG इंटू जी इज इक्वल टू IS इंटू एस. आता मी कुणाला सबस्टिट्यूट केलं होते? IS ला ना. आता मी IG ला करतो. बघा, व्हॉट इज IG? I मायनस IS इंटू जी इज इक्वल टू IS इंटू एस. मल्टीप्लाय G इंटू I मायनस G इंटू IS इज इक्वल टू IS इंटू एस. हा पलीकडे घ्या. G into I is equal to IS into S plus G into IS. कॉमन क्या निकल रहे? IS कॉमन, S plus G into GI. G इथेच लिहितो. इकडनं खाली कोण आला रे? S plus G is equal to IS इथे लिहितो. इकडनं खाली कोण गेला? I. So what is the formula for IS upon I? G अपॉन S प्लस G. ओके, शंट मधून जाणारा करंट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता विथ रिस्पेक्ट टू टोटल करंट. ओके, समजलं? सी बघा, आता जे मी तुम्हाला सांगतोय हे काही डेरिव्हेशन नाहीये, फॉर्म्युलेत फक्त. ओके सर, सगळे पाठ करायचे का नाही? पहिला पाठ करायचा, ह्याच्या अगोदर जो काढला होता शंटचा. ओके, तो इम्पॉर्टंट आहे. म्हणजे IG अपॉन आय मायनस आय जी इंटू जी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यावर नाही तुम्हाला करता येईल सगळं. ठीक आहे, समजलं? वन मोर फॉर्म्युला इज देअर इन युअर बुक. ओके, आता त्याच्याकडे लक्ष द्या. पहिले समजून घ्या तो फॉर्म्युला काय. मला सांगा, आय आणि आयजी मध्ये मोठा कोण आहे रे? आयजी. सॉरी, आय. आयजी लहान आहे. आय इज ग्रेटर देन आयजी. सपोज आय इज n टाइम्स आयजी. हाऊ मच? n टाइम्स. किती? 10 पट, 20 पट, काही असू शकतोय. I is n times IG. Then we'll derive the formula. त्याच्या अगोदर आता मगाची जो डिराइव्ह केला होता तो लिहून घेतो. S is equal to IG upon I minus IG into G. राईट? हा फॉर्म्युला डिराइव्ह केला आपण. सबस्टिट्यूट करा. I च्या जागी काय लिहायचं रे? n टाइम्स IG. S is equal to IG upon n टाइम्स IG minus IG into G. S equal to IG upon IG common n minus 1 into G. IG gets cancelled. So S is equal to G upon n minus 1. Okay? So, जर मी तुम्हाला डायरेक्ट विचारलं, I want to increase range n times रेंज वाढवायची, तर शंट कॅल्क्युलेट करा. दिस इज द फॉर्म्युला. ओके, तिन्ही फॉर्म्युले कळले. तुमच्या पुस्तकात 3 फॉर्म्युले डिराइव्ह केलेत, मी इथे 3 डिराइव्ह करून घेतले. ओके, सगळ्यांना ॲमीटर कळलाय का? परत एकदा सांगतो. ओके, तुम्ही विचार करा, गॅल्व्हनोमीटर का वापरत नव्हतो मी? कारण त्याची रेंज कमी आहे. माझ्या सर्किट मधलं करंट जास्त आहे त्याच्या रेंजपेक्षा. ओके, मग मी काय केलं? मी त्याला जोडलं. कसं जोडलं? सिरीज मध्ये. पण जर सगळा करंट ह्याच्यातून गेला तर प्रॉब्लेम आहे. सो आय हॅव टू मेक शुअर दॅट समथिंग आय हॅव टू चेंज. काहीतरी मला करावं लागेल. बिकॉज ऑफ दॅट दिस विल कॅरी लेस करंट. सो मी त्या करंटला काय केलं? डिवाइड केलं. करंटला डिवाइड कसं करायचं? कुठलं कॉम्बिनेशन? पॅरलल. मग इथे एक रेझिस्टन्स लावला. इफ आय कनेक्ट दिस रेझिस्टन्स लार्ज, गॅल्व्हनोमीटर डॅमेज होईल.
म्हणून याची व्हॅल्यू स्मॉल केली, जास्तीत जास्त करंट इकडनं चाललाय. ओके, म्हणजे जवळजवळ 99% करंट ह्याच्यातनं चाललाय आणि 1% करंट ह्याच्यातनं चाललाय. ओके, हा प्रोटेक्ट पण झाला. अँड दिस पॅरलल कॉम्बिनेशन इज कॉल्ड एज अॅमीटर. आता तो गॅल्व्हनोमीटर नाही राहिला ना, नुसतं हे वापरलं असतं तर गॅल्व्हनोमीटर होता, पण त्याला शंट कनेक्ट केला पॅरलल मध्ये, म्हणजे सर्किट चेंज झालं त्याचं, त्याला काय म्हणायचं, अॅमीटर. ठीक आहे. ओके, आणि मग इक्वेशन्स लिहिल्या. आता एक प्रश्न आहे माझा. ओके, विचार करून उत्तर द्या. सिंपल आहे हा. एमसीक्यू ला, बोर्डाला, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बऱ्याच वेळा येऊन गेलाय. ओके, व्हॉट शुड बी द रेझिस्टन्स ऑफ अॅमीटर. आता बघा, जी कोणाचा रेझिस्टन्स आहे रे, गॅल्व्हनोमीटरचा. एस कोणाचा आहे रे, शंटचा. मी तुम्हाला विचारलं अॅमीटरचा रेझिस्टन्स सांगा. टेल मी द रेझिस्टन्स ऑफ अॅमीटर. तर हे कुठलं कॉम्बिनेशन आहे, अॅमीटरचं म्हणजे याचा अख्खा रेझिस्टन्स ना. हे कुठलं कॉम्बिनेशन आहे, पॅरलल. अँड वी ऑल नो दॅट इन पॅरलल कॉम्बिनेशन रेझिस्टन्स डिक्रीजेस. म्हणजे जी कोणाचा रेझिस्टन्स आहे गॅल्व्हनोमीटर, एस कोणाचा शंट, आणि आर अॅमीटरचा म्हणजे रेझिस्टन्स ऑफ अॅमीटर काय असणार, दोघांपेक्षा कमी, जी पेक्षा पण आणि एस पेक्षा पण. ओके, सो नाव माय क्वेश्चन इज व्हॉट इज द रेझिस्टन्स ऑफ आयडियल अॅमीटर. बघा, कुणाचा, आयडियल अॅमीटरचा रेझिस्टन्स काय पाहिजे रे, 0. आता आयडियल शक्य आहे का, नाही. म्हणजे कुठले अॅमीटर आहेत आपल्याकडे, प्रॅक्टिकल. सो व्हॉट इज द रेझिस्टन्स ऑफ प्रॅक्टिकल अॅमीटर, स्मॉल. जमलं हे. आयडियल अॅमीटरचं काय पाहिजे, 0 पाहिजे. ओके, पण आयडियल शक्य नसतं. सो प्रॅक्टिकल अॅमीटरचा काय असतो, जे आपण वापरतो त्यांचं 0 नाहीये, किती आहे, स्मॉल आहे. म्हणजे अॅमीटरचा रेझिस्टन्स हा गॅल्व्हनोमीटर पेक्षा कमी असतो. आता हे कॉमन सेन्स आहे. गॅल्व्हनोमीटर पेक्षा अॅमीटरचा रेझिस्टन्स कमी आहे, म्हणजे तू जास्त करंट कॅरी करणार. करतोय ना आता. किती करंट चाललाय अॅमीटर मधून, आय. नुसतं गॅल्व्हनोमीटर मधून किती चाललाय, आयजी. पण अख्ख्या अॅमीटर मधून किती चाललाय, आय. सो आपली करंट कपॅसिटी वाढली. जमलं, म्हणजेच आपली रेंज वाढलेली आहे. ओके, सो दिस इज द कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू अॅन अॅमीटर. ओके, तुम्हाला याचे नोट्स पाठवणार आहे, त्यात सगळे इक्वेशन्स मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. ओके, पुस्तकात व्यवस्थित पॉइंट्स मध्ये सगळं लिहून दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. सो इन नेक्स्ट लेक्चर विल टॉक अबाउट व्होल्टमीटर. ओके, आता तुम्ही जरा विचार पण करू शकता, अॅमीटर मध्ये करंट मोजतो, व्होल्टमीटर मध्ये व्होल्टेज मोजतो. ओके, पण तिथे पण थोडेफार चेंजेस करायचे. दॅट विल स्टडी नेक्स्ट टाइम. ओके.